न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी हक्क अभियान संघटनेच्या वतीने अनेक निवेदनकर्त्यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार प्रशांत राखे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन करण्यात आले। यावेळी निवेदनकर्त्यांचे काय म्हणणे आहे पहा। भीमशक्तीच्या वतीने जिंतूर तालुक्यातील जवळजवळ 37 गावांमध्ये गायरानाचा प्रश्न आहे आणि काही वनीकरणाचा प्रश्न आहे, परंतु वनीकरणाचा प्रश्न हा केंद्र सरकार अखत्यारीत असल्यामुळे आम्ही गायरानाचा जे काही प्रश्न महाराष्ट्र लेवलचे आणि जिल्हा लेवलचे जे काही प्रश्न आहेत त्याच्या संदर्भाने आज आम्ही तहसील कार्यालय 1 दिवसाचे धरणे आंदोलन करून आज निवेदन नायब तहसीलदार साहेबांना देण्यात आलेलं आहे। आणि ज्या काही 2-3 मागण्या आहेत या तहसील लेवलच्या, एकतर तलाट्यानं एकीला नोंद करणे आणि गायरानाचा पंचनामा पीक पेरा अहवाल तयार करणे एक गोष्ट। दुसरी गोष्ट आहे की जे काही तालुका लेवलला जिल्ह्याभर तालुक्यामध्ये स्मशानभूमीचा प्रश्न आहे, त्या गावातल्या स्मशानभूमीचा प्रश्न हे तहसीलदार साहेबांनी सोडवावा आणि जनसुरक्षा कायदा जो आहे तो महाराष्ट्र सरकारनं रद्द करण्यात यावा। डॉक्टर अण्णाभाऊ साठेंना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा। अशा ह्या काही 2-4 मागण्या आहेत। या संदर्भाने आम्ही आज सगळं गायरानधारकाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांना आम्हाला शब्द दिला आपल्या समक्ष की ज्या काय आमच्या लेवलच्या मागण्या आहेत त्या निश्चित आपल्या सोडवल्या जातील, पीक पेरा पंचनामा करण्यात येतील। धन्यवाद। हक्क अभियान संघटनेच्या वतीने जिंतूर तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात नमूद करण्यात आले की जिंतूर तालुक्यासोबत परभणी जिल्ह्यातील गायरान जमिनी आहेत। या जमिनीवर आमच्या समाजाचा अधिकार आहे आणि शासन प्रशासन त्या जमिनी आमच्या नावावर करत नाही, त्यामुळे प्रशासनाने ज्या जमिनी रिक्त आहेत त्या जमिनी आमच्या समाजाच्या नावावर सातबारा करून देण्यात यावे, त्याचा उतारा देण्यात यावे व त्यांचे पीक फेरा देण्यात यावे। तसेच या ठिकाणी काय गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येते ते चुकीचे असून ते शासकीय जागेवर करा, तुम्ही गायरान जमिनीवर करू नका। तसेच या ठिकाणी अनेक जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी स्मशानभूमीची मोठी समस्या आहे। ज्या ठिकाणी स्मशानभूमी नसेल त्या ठिकाणी प्रेताची अवहेलना होत आहे, त्या ठिकाणी लवकरच स्मशानभूमी उभारण्यात यावी। तसेच काही स्मशानभूमीच्या ठिकाणी नागरिकांनी अतिक्रमण केलंय, ही एक मोठी शोकांतिका आहे। यासोबतच त्यांनी विविध प्रकारच्या मागण्यांची निवेदन त्यांनी प्रशासनाच्या मार्फत सरकारला दिले। यांच्या मागणीची कितपत दक्षता घेतली जाते आणि कधी यांच्या मागण्या पूर्ण होतात आता ते पाहणे गरजेचे आहे।